शिवरायांचा पराक्रम आता प्रत्येकाला प्रत्यक्षात समोर घडताना अनुभवता येणार आहे। हो खरंय, कारण शिवसृष्टीचा दुसरा टप्पा हा पूर्ण झाला असून शिवजयंतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे। शिवप्रेमींना आधुनिक थीम पार्कच्या धर्तीवर असलेला फिरता मंच या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये शिवरायांचा ज्वलंत इतिहास पाहता येणार आहे। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून पुण्यातील आंबेगावमध्ये भव्य दिव्य अशा शिवसृष्टीची निर्मिती होतीये। पुण्यातील आंबेगावात महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीनं शिवसृष्टी प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झालाय। महाराजांच्या जीवनातील प्रसंग आणि घटना तसंच महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा परिचय करून देणारी ही मांडणी आहे। दुसऱ्या चरणाचा लोकार्पण कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर मंत्रीगण यांच्या उपस्थितीमध्ये उदयन महाराज आहेत, शिवेंद्रराजे भोसले आहेत, चंद्रकांत दादा, माधुरीताई मिसाळ हे सर्वांच्या उपस्थितीत दुसरा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे। बाबासाहेब पुरंदरेंच्या स्वप्नातील शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वाला आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व याची प्रचिती या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही। भव्य स्वागत कक्षात 4 टप्प्यातील शिवसृष्टीची प्रतिकृती, छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आई तुळजाभवानीचं भव्य तितकंच देखणं मंदिर, शिवरायांचा इतिहास जागवण्यासाठी 1000 वर्ष मागे घेऊन जाणारं टाइम मशीन थिएटर, मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स, 360 अंशांमध्ये फिरणारे रोटेटिंग थिएटर, शिवरायांच्या काळातल्या अजरामर चित्रकृतींच्या सुरेख प्रतिकृती, स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या तत्वांवर आधारित कथा आधुनिक तंत्रज्ञानावर अनुभवता येणार। लीडिंग फ्रॉम द फ्रंट, महाराजांनी लढलेल्या फारशी माहिती नसलेल्या लढ्यांची लिखित माहिती। आपण 17व्या शतकाचा आविष्कार 21व्या शतकात करतोय, म्हणजे 21व्या शतकांच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 17व्या शतकाचं वेगळेपण म्हणजे शिवकाळ आपण एक प्रकारे परत जिवंत करून लोकांना दाखवतोय। शिवरायांचा प्रेरणादायी आणि दैदिप्यमान इतिहास जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। शिवजयंतीच्या मुहूर्तावर या प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे। 4 टप्प्यात विकसित होणारं शिवसृष्टीचं दर्शन म्हणजे छत्रपती शिवरायांना मानवंदना ठरणार आहे। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।